जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागातील शिरोली कुकडेश्वर या गावातील ज्येष्ठ महिलेवर दोघा चोरट्यांनी हल्ला करत तिच्या गळ्यातील 3.5 तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व दागिने हिसकावून हे चोरटे पळून गेलेले आहेत। ही घटना 20 मार्च रोजी सायंकाळी 4:45 वाजता चावंड फाटा या ठिकाणी घडली। सुकुबाई यमा दिघे असं आजींचं नाव असून याबाबत चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज देखील उपलब्ध झालेले आहे। असे असून देखील 5 दिवसानंतर देखील हे चोरटे मोकाटच आहेत। याच घटनेचा हा आढावा जुन्नर टाइम्स चावंड जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागामध्ये शिरोली नावाच्या गावामध्ये आहे। तर माझ्यासोबत या 70 वय असेल अंदाजे 60 पेक्षा जास्त असेल। 20 तारखेला या आजी चावंड फाट्यावरून आपल्या घरी येत असताना या आजीला 2 युवकांनी अडवलं। या आजी जेव्हा घरी येत होत्या त्या शेतामध्ये येत आहे असं पाहून या युवकांनी एकाने आजीचं तोंड दाबलं, तिला पकडलं आणि आजीच्या गळ्यातलं आणि काय काय केलं? मंगळसूत्र डोरला. काय झालं होतं? मंगळसूत्र डोरला. ते काय झालं होतं सविस्तर सांगा। काय कशी घटना घडली? ती घटना वरून आले, शॉर्टकेसमध्ये आले मी वाटाणा घरीच आले होते माझ्या रस्ता सोडून। त्यांनी मागं येऊन माझ्या पाय वाढले नाही काय नाही, ते जसे आले तसे त्याने मला खाली पाडलं, माझा तोंड दाबून धरला आणि त्यांनी माझं गाठले तोडून नेले। मी मग ओरडायचा प्रयत्न केला पण आवाज माझा निघाना, मी घाबरले। ते वर गेलं तेव्हा मी म्हणले पळा पळा, माझे डाग नेलं पण पोराला वाटला, ऐकलं नाही कोणा, त्या टकवणीच नव्हतं ना। तुम्ही कशाला गेले होते तिकडे चावंड फाट्याला? चावंड फाट्याला मी गेले होते, कोंबडी पाहायलाच आले होते मी। ती माणसं भेटली नाही, मग मी फिरून आले। मग आपले चालले होते तर रोडनं। मग चालत असताना काय ती जी 2 जण होते ती चोरटे ते कुठं उभे होते? ते हे इथं वडापाशी होतं। काय होतं त्यांच्याकडे? मोटरसायकल होती, एकाच्या तोंड बांधलेलं होतं, एकाच्या डोळ्यात गोगल घातलेलं होतं। दुसऱ्याचं तोंड होतं का उघडं? उघडं होतं पण ते ओळखू आलं नाही मला चांगलं। तब्येतीने कशी होती? तब्येतीने एक जाड होता, एक जरा पातळ होता। लय जाडी नव्हता लय पातळी नव्हता। त्याच्या अंगामध्ये असं शर्ट होतं, ढवळा शर्ट होता, चौकनी उड्या होते त्याचे असे, आणि तो जे होता ना त्याच्या अंगात टी शर्ट होता पिवळा। बर, तोंड बांधलं होतं पुढच्यानी, हां दुसऱ्याने गॉगल घातलं होतं। हां। मग तुम्ही तिथं जवळ चालले असताना ते काय बोलले का तुमच्याशी काही? नाही नाही, ते नाही बोललं नाही, काय नाही। मग तुम्ही इकडे घराकडे यायला शॉर्टकट म्हणून खाली उतरायला लागले का? हां, घरी यायला खाली उतरायला लागले मी। खाली उतरून रस्ता सोडून खाली उतरून मेंढ सोडून खाली उतरली, आणि माझ्या घराकडे येताना एक छोटा मेंढ होता, तो खाली उतरायचा राहिला होता, आणि त्यांनी मजांतर तिथं मेंढ्याच्या खाली केला। मेंढ म्हणजे बांध? हां, बांध। तुमच्या पाठीमागे तेच पाय पाय आले का? हां, ते पाय पाय आलं का कसं आलं, पण ते वरून आलं खाली, वरून आलं पाय पाय। मग काय तुम्ही पाठीमागून येत होते ना ते? हां, मग तुम्ही मागं वळून पाहिलं का? नाही मागं वळून नाही पाहिला मी सरळ आपली चालली होती ना। एवढं सोशेस नाही ना काही येत म्हणून असं हात बापोरा राहिल्यात सावलीला उभी, असा झाला भाग माझा। मी आपली मधून आले। पाठीमागून काय केलं? त्यांनी माझं तोंड दाबलं, मागून आलं, त्यांनी एकानं डोकीला धरला आणि येऊन मी खाली जशी पडली का तसा माझा तोंड त्यांनी धरला, आणि मी ते गाठले असे हातानं धरले ना, त्यानं तो हात हिसकून माझा, आणि मी जशी पहिल्या सुरुवातीला मी आरडले पण आवाज कोणाला गेला नाही, मागून तोंड दाबून धरला ना, माझा आवाजच निघाला नाही। तुम्ही खाली झोपून होते का? हां, आणि तिथं माझ्या बांगड्या बिंगड्या फोडून पार सगळं। गळ्यामध्ये काय काय होतं? गळ्यामध्ये 2 तोळ्याचा मंगळसूत्र होता, आणि अर्ध्या तोळ्याचा डोरला होता, 6 मणी होता। 2.5 तोळ्यापेक्षा जास्त चोरला गेले। हां, मग ते ओढलं ना, ते काय पळत गेले का निघाले ते? ते पळत गेलं, तसेच मी त्यांच्या पाठीपाय गेले पण ते नाही हाती लागलं, ते डायरेक्ट निघून गेलं, नजर नाही पडलं माझ्या। किती वाजता घडले? दुपारी? दुपारी नाही, असे 2-3 वाजायच्या, 3 हा, 3च्या साडेतीन. सुमारास. 3-4च्या दरम्यान. हां, मग आसपास कोणच नव्हतं ना? नव्हतं। मग काय केलं तुम्ही? घरी आले? मी घरी आले, मग हे इथं बसलेलं होतं, मग ते येऊन मी सांगितलं, मग आम्ही लगेच पोलीस स्टेशनला गेलो।
मग आता 5 दिवस झाले, हां. सापडलं कधी? नाही, पोलीस काय म्हणली? त्यांना विचारलं नाही अजून आम्ही. हं? तक्रार दिली पण विचारलं नाही त्यांना अजून. काय इथं आलते ना पोलीस, काय म्हटलं? हां आलते ना, ते पंचनामा केला तिने. केलं. हा तिथं जागे. सापडलं नाही अजून चोर? नाही नाही नाही. तर चोर समजा पाहिले, तुम्ही ओळखशाल का? ते जे कावळा सावळा येणं साधारण मी पाहिलाय, चांगला सपूर्त पाहिला नाही. पण ओळखशील ना तू. बरं आता आता गळ्यामध्ये काही नाही घालायला ना? नाही, हे साधे काय साधे. नकली? हां, नकली घातलंय का? नकली नकली. एक बाईनं तिला म्हणली गळा मोकळा नाही तर ते बाईनं दिलं ना, म्हणली गळा मोकळे, तिनं दिला घालायला. आणि कानात? कानात साधे. साधे. कानात पण साधे. हां. मग आता काही सोनं राहिलंच नाही. नाही, काय काम काय करता? काय नाही, शेतीमध्ये आपली गुराढोरा पाहिजे, शेतीत काम करतात. मुलं किती आहेत? 2 आहेत. काय करतात? शेती करतो एक, एक आपला पुण्याला एक कंपनी. कंपनीमध्ये खाजगी? खाजगी एक कसं ते नाही सांगता मला येणार, पण आहे पुण्याला. काय सांगाल? हा काय सांगाल? आता सगळं सोनं ना आजीचं चोरून नेलं, अजून आरोपी अटक नाही. हा ना, आता काय सांगायचं. मागणी काय कराल? आता काय पोलिसांकडे काय मागणी कराल? डाग गेलाय तेच मागणार आपण, दुसरं काय मागणार आहे. तर हे खूप गरीब दिघे कुटुंब ना, खूप गरीब कुटुंब आहे. घर त्यांचं तुम्ही बघू शकता. अजून त्याला प्लास्टरही केलं नाही. 2 मुलं आहे, शेतीवाडी करून इथं ते पोट भरतात. 20 तारखेला ही घटना घडलेली. 2 जण आले आणि त्यांनी पाठीमागून आजीचं तोंड दाबलं, खाली पाडलं, गळ्यातलं सगळं हिसकावून नेलं. नशीब आजीचा जीव वाचला त्याच्यामध्ये. आणि आता आजी आहेत, परंतु 5 दिवस झाले पोलिसांकडे CCTV फुटेज देखील आहे त्या चोरट्यांचं. एवढं स्पष्ट नाही, अस्पष्ट आहे, परंतु ते गुन्हेगार अद्याप देखील सापडलेले नाही आहेत. त्या मोटरसायकल पण त्या CCTV फुटेजमध्ये दिसते, चोरटे दिसतात, पण गुन्हेगार पोलीस का सापडू शकत नाही, हा खरा प्रश्न निर्माण झालेला आहे. का इतर ठिकाणी फास्ट आरोपी कुठं पण सापडला तरी आणला जातो हाय प्रोफाईल केसमध्ये, परंतु ह्या गोरगरीब लोकांच्या बाबतीमधले जे गुन्हे घडतात त्यांना न्याय का मिळत नाही, असा प्रश्न हा निर्माण होतोय. तर त्या आजींनी तर सगळं डुप्लिकेट आहे, काहीच नाही हातामध्ये, सगळं डुप्लिकेट मंगळसूत्र घातलेलं आहे. आता काय करणार? तिचं जे होतं काबाड कष्ट करून त्यांनी घेतलेलं ते तर चोरून नेलं आहे. तर या निमित्ताने का होईना वरिष्ठ पोलिसांनी यामध्ये खरं तर दखल घ्यावी, कारण की चोरटा काय एवढा हुशार नाही पोलिसांपेक्षा. आणि सगळं CCTV फुटेज वगैरे सगळं असताना जर सापडत नसेल तर मग आता ही दुर्दैवाची बाब आहे. तरी प्रशासनाने त्वरित याकडे दखल लक्ष घालावं आणि ह्या चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात आणि त्या महिलेचे दागिने आहेत ते त्या आजींना सुखरूप परत करावे ही अपेक्षा. जुन्नर टाइम्स, शिरोली, जुन्नर.